न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कोचाई पाटीलपाड्यात महापुराचे थैमान, 28 कुटुंबांची घरे पाण्याखाली, ग्रामस्थांच्या धाडसी बचावकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली। पूरग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी। तलासरी तालुक्यातील कोचाई पाटीलपाडा येथे 23 जुलै 2026 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला अचानक आलेल्या महापुराने गावात मोठे नुकसान झाले। पुराच्या पाण्याने अनेक घरांमध्ये प्रवेश केल्याने कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पुराच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी गावातील युवक आणि ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता धाडसी बचावकार्य केले। पाण्याचा वेग प्रचंड असतानाही अनेकांनी दोरांच्या सहाय्याने तसेच इतर उपलब्ध साधनांचा वापर करून महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले। ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। या पुरामुळे पाण्याखाली गेलेल्या घरांमध्ये पंकेश वराठा, विनोद धोभरे, तुळजी धोभरे, वसंत भिभरा, लहाण्या वळवी, सपमत हरपाळे, थान्या चिमुडिया, ईश्वर चिमुडिया, सविता हरपाळे, भरत धोभरे, नवीन राजपूत, सहित धोभरे, जयेश धोभरे, सुभाष वराठा, संजना अरविंद वडिया, विलेश लक्षी रहाया, छोटू तुळाजी वळवी, सावन शुटेडिया, अरविंद वडिया, सीताराम खुंटाडे, रामा पागी, सिरेश खुंटाडे, किरण खुंटाडे, राजेश खोखळा, रुपाजी खोळा, भरत हडाळ, शैलेश खुंटाडे आणि चंदू दावरे या कुटुंबांचा समावेश आहे। पूर ओसरल्यानंतर अनेक कुटुंबांना राहण्यासाठी सुरक्षित निवाऱ्याची तसेच अन्नधान्य, पिण्याचे पाणी, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची गरज निर्माण झाली आहे। नुकसानग्रस्त कुटुंबांचे पंचनामे तातडीने करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। संकटाच्या या काळात गावातील युवकांनी दाखवलेले धैर्य, एकजूट आणि सामाजिक बांधिलकी विशेष कौतुकास्पद ठरली। स्वतःचा जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोहोचविणाऱ्या सर्व युवकांचे ग्रामस्थांनी कौतुक केले असून त्यांच्या कार्याचा शासनानेही गौरव करावा, अशी मागणी होत आहे। दरम्यान अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असल्याने भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी पूरनियंत्रण उपाययोजना राबविण्याची तसेच नदीकाठावरील गावांसाठी प्रभावी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याची मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे। iNews 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा रिपोर्ट।